दरवर्षीप्रमाणे या खानदेशाची कुलदेवता कानबाई माता जे वडोपार्जेपासून हा परंपरा चालू आहे। हा परंपरेचा हेतू एकच आहे की सालाबादाप्रमाणे कानबाई मातेचा उत्सव या श्रावण महिन्यामध्ये होत असतो आणि हा हेतू फक्त जुन्या लोकांनी एकच लावून ठेवलेला आहे की हे दूरवीर जे आपल्या कोण भावबंडकी कोण सुरतला गेलं आहे, कोण मुंबईला गेलं आहे, कोण कल्याणला गेलं आहे, कोण नंदुरबारला, कोण शिंदखेड्याला, कोण दोंडाच्याला, हे सर्व भावबंडकी कोणाचं मन दुखलं असेल, कोणाचं काय झालं असेल, हे कानबाई मातेचा परंपरा एक अशी आहे की सर्व भावबंडकीचे जेवढे दुःख आहेत तेवढे सर्व ही कानबाई माता दूर करते आणि सर्व भावबंडकीला एक करते। त्याच्यासाठी हे जुन्या लोकांनी ही परंपरा लावून ठेवलेली आहे। कानबाई माता की जय। रविवारी सायंकाळी 4:30-5 वाजेच्या दरम्यान कानबाई मातेची स्थापना होते आणि सोमवारी सकाळी 7:30-8च्या दरम्यान कानबाई मातेला बाहेर काढलं जातं आणि 12-1 वाजेपर्यंत विसर्जन होतं। हे कानबाई मातेची परंपरा अशी आहे, शनिवारीच्या दिवशी भाजी भाकरचा रोट म्हणतात त्याला, सर्व भाजी भाकरचे रोट सर्व भावबंडकी त्या दिवशी पण गोळा होते आणि सायंकाळी भाजी भाकरचा रोट झाल्यानंतर रात्री 9 वाजता गहू दळण्याचा कार्यक्रम होतो। सर्व भावबंडकी एकत्र येतात आणि गहू दळण्याचं काम करतात। त्यानंतर गहू दळणं झाल्यावर रविवारी कानबाई मातेला स्थापना केली जाते, सायंकाळी मातेचं पूजन केलं जातं, नैवेद्य दाखवलं जातो आणि मग सोमवारी मातेचं विसर्जन केलं जातं। पण सर्व भावबंडकी लोक सर्व एकत्र येतात, सर्वजण गाणे म्हणतात, कोण नाचतं, कोण फुगड्या खेळतं, बाकीचं अजून भगत लोक पण येतात, भगत लोकांची बाकीचे कार्यक्रम होतात, बाकी गाणे म्हणणारे पण येतात, ते पण गाणे म्हणण्याचा कार्यक्रम करतात आणि सर्व भावकीतले लोकसुद्धा गाणे म्हणतात आणि सर्व आनंद साजरा करतात।